गुड मॉर्निंग. तर नेहमीप्रमाणे मी आजही लवकर उठले होते. किचन स्वच्छ पुसून काढलेलं होतं आणि छानशी अंघोळ करून पीठ मळून घेतलं आणि इकडे पाणी ठेवलं स्वतःसाठी. मग इकडे लगेचच पाणी ठेवून मी नाश्त्याच्या तयारीला लागले आणि विचार केला काय बनवू नाश्त्याला. मग म्हटलं चला उपमाच बनवूयात. आणि तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल की मी प्रत्येक वेळी नाश्त्यामध्ये उपमा किंवा पोहे असंच काहीतरी बनवत असते. मला खूप वेगवेगळ्या रेसिपी बनवायची इच्छा असते आणि ती तुमच्याबरोबर शेअर करायची इच्छा असते. पण बाबूमुळे मला ते बनवता येत नाही, मला ते पॉसिबल होत नाही आणि माझ्याकडे वेळही तेवढा नसतो. तोही माझ्याबरोबरच उठतो आणि मग खेळतो किंवा मध्येच रडतो. मग त्याचं मला सगळं काही बघायला लागतं. शी सू खाणं पिणं ह्या सगळ्या गोष्टी बाळाच्या मध्ये येतात. त्यामुळे करता करता जे काही झटपट होईल ते मी पटपट बनण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यामध्येच तुमच्यावर शेअर करण्याचा प्रयत्न करते. चला तर मग पुढे वळूया. आता ते तुम्ही पाहिलं असेल मी प्रत्येक गोष्ट धुवून घेते. मला मिरची घ्यायची असेल तर मी ती धुवून कापून घेते, टोमॅटो घ्यायचं असेल तर धुवून कापूनच घेते आणि कांदाही घ्यायचा असेल ते धुवून कापूनच घेते. आणि एवढंच नाही तर मला जी भांडी वापरायची असतात तीसुद्धा मी स्वच्छ धुवूनच वापरते. कारण की रात्रीची कीटकनाशके फिरत असतात आणि आजकाल तर सोशल मीडियाला काय काय बघायला मिळत असतं. त्यामुळे खूप भीती वाटते आणि विचित्रही वाटतं. म्हणून अशी काळजी घ्यायला लागते. तर तुम्ही अशी काळजी घेता का मला नक्की सांगा. त्यानंतर मी पुढे चहा ठेवला होता आणि पुढच्या स्वयंपाकाची तयारीला लागले होते. आज मला डब्यासाठी सुकं कारलं आणि सुकं बटाटा बनवायचं होतं. त्यासाठी कारलं मी छोटं छोटं कापून पाण्यामध्ये मीठ टाकून ती भिजत घातली होती. आता इकडे माझा उपमा बनवून झालेला होता, चहाही झालेला होता. मग मी चपात्याच्या तयारीला लागत होते. त्याआधी मी म्हटलं चहा घ्यावं, त्यासाठी मग पटकन असं चहा ओतून घेतला मीही आणि मिस्टरांनाही दिला. आता इथे मी काम करता करता चहा घेण्याचं कारण असं आहे की आम्ही गुळाचा चहा पितो आणि तो फर्स्ट टाईममध्येच घ्यायला लागतो. कारण की तो सेकंड टाईम गरम करता येत नाही. साखरेच्या चहासारखा तो बार बार गरम करता येत नाही, तो खराब होऊन जातो. त्यामुळे मी पहिल्यांदाच केलं की लगेच घेऊन टाकत असते. आणि इथे माझं कामात काम दोन्ही कामं चालू असतात. एकीकडे स्वयंपाकही करायचा आणि चहाही घ्यायचा. त्यानंतर मला निवांत चहा करायला, नाश्ता करायला किंवा जेवण करायला बाबू झाल्यापासून तर कधी मिळतच नाही. कामात काम माझे चालतच असतात. ते म्हणतात ना मल्टीटास्किंग वुमन, सेम तसंच मला वाटतं प्रत्येक स्त्रीचं किंवा प्रत्येक स्त्रीचं आई झाल्यावर असंच असतं. तुमच्यासोबतही असंच घडते का किंवा तुमच्या याच्यावर काय मत आहे मला नक्की सांगा. मग मी एकीकडे चहाही घेत होते आणि एकीकडे चपात्याही करून घेत होते. त्यानंतर माझ्या चपात्या झाल्या होत्या, चहाही पिऊन झाला होता. मग मी पटकन असं कारलं बनवून घेतलं आणि तव्यामध्येच ते फ्राय करून घेतलं. त्यानंतर कारलंही झालं होतं. मग लगेचच मला बटाटा फ्राय करायचं होतं, तेही मी तव्यावर टाकलं आणि फ्राय करून घेतलं. आता इकडे तुम्ही म्हणत असाल की कारलं आधी असं दिसत होतं नंतर तसं लाल दिसते. तर ह्याचं कारण असं आहे की मी जेव्हा कारलं गरम असतं तेव्हा तव्यावरच लाल मिरची टाकत नाही. कारण की खूप ठसका उठतो आणि तो बाळाला मग सहन होत नाही. त्यामुळे मला याची काळजी घ्यावी लागते. मग ते गरम गरमच मी प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यानंतर त्याच्यावर लाल मिर्च तिखट आणि मग कोथिंबीर टाकून त्याला थोडा वेळ रेस्ट करून देते. मग लगेचच इकडे माझं बटाटाही तयार होतं आणि ते झाल्यानंतर मी पटापट असा डबा भरायला घेतला होता आणि आजचा मेनू म्हणजे सुकं कारलं, सुकं बटाटा असा होता. त्यानंतर डब्यामध्ये आज काकडी होती, थोडं स्वीटही होतं आणि चपाती. चला तर मग आजचा मेनूही असा छान होता. इकडे डबा भरूनही माझा रेडी झाला होता. मिस्टरही कामावर निघून गेले होते. आता यानंतरचा टाईम माझा होता. बाबूही माझा झोपलेला होता. मग अशी मस्त मी फ्रेश झाले, स्वतःची वेणी घालून घेतली आणि सेल्फ केअर करून घेतली. त्यानंतर मग केस विंचरताना ही महत्त्वाची गोष्ट, केस विंचरताना ना कायम तुम्ही ना आधी केसांचा जो गुंता आहे तो असा हाताच्या साहाय्याने काढून घेत जावा. डायरेक्ट कंगव्याच्या साहाय्याने तो विसरत जाऊ नका. काही बायकांना किंवा पोरींना मी बघितलेलं असते डायरेक्ट झाडू असं खरखर केल्यासारखं ते एकदम विचित्र प्रकारे केसांना कंगी करतात आणि एकदम खर 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 कशाही पद्धतीने केस विसरून घेतात. तर तसं करा जाऊ नका. प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्याची एक वेगळी पद्धत असते. तर अशा प्रकारे मी माझी काळजी घेत असते, केसाचीही आणि स्वतःचीही. चला तर मग आजचा व्लॉग असा होता. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूया. बाय. थँक्यू.